हॅलो फ्रेंड्स, तर खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे आणि रिझनच तसा आहे. माझी फ्रेंड आलेली आहे पुणे फिरायला, तर तिला सोबत मी घेऊन जात आहे. आणि बघा ही त्रिशू पण कशी हाय करत आहे. तर आम्ही पास काढलेला आहे, जो की आहे फक्त 50 रुपयेमध्ये. पुण्यामध्ये तुम्ही कुठेही फिरू शकताय. तर आम्ही सर्वप्रथम आलेलो आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पाहण्यासाठी. तर इथे तुम्ही पाहू शकताय, संडे असल्यामुळे खूपच गर्दी होती आणि आम्ही पण लांबूनच दर्शन घेतलेलं आहे. तर बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही थेट पोचलो आमच्या फेवरेट ठिकाणी, जे की तुळशीबाग. तर तुळशीबागेमध्ये गेल्यानंतर आम्हाला टॉप आवडले, तर ते आम्ही खरेदी केले. त्याच्यानंतर बाकीची ही शॉपिंग चालूच आहे. तेवढ्यात पाऊस आलेला आहे आणि ही बघा त्रिशूला घेऊन कशी ते छत्री घेऊन उभी आहे. तर पुढची ही शॉपिंग आमची अशी चालूच असणार आहे. तर शॉपिंगचा व्हिडिओ खूपच मोठा होणार, त्यामुळे मी व्हिडिओ हा इथेच बास केलेला आहे. आणि ही बघा त्रिशूसुद्धा वैतागून झोपलेली आहे. तर हिची काय शॉपिंग संपेना. तर त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट निघालेलो आहोत शनिवारवाडा पाहण्यासाठी. तर आम्ही रिटर्न जात आहोत. तर आम्हाला इथे खूप भूक लागलेली होती, तर त्यामुळे आम्ही इथे मस्तपैकी पराठा खाण्यासाठी थांबलेलो आहोत. तर पराठ्याची टेस्ट पाहण्यासाठी आम्ही सर्वप्रथम एक पराठा मागवला. तर तो होता आलू पराठा. हा तर पराठा खूपच गरम होता, त्यामुळे ही बघा कशी फुकून खात आहे. पराठा गरम तर होताच, पण सोबत खूप टेस्टी देखील होता. तर बघा ही मला पण इथे कशी फुकून खायला घालत आहे. आणि आम्हाला पराठा खूप आवडल्यामुळे आम्ही आणखी एक पराठा मागवला आणि तो दुसरा पराठा आता आलेला आहे आणि तो आहे गोबी पराठा. तर हा देखील पराठा खूपच टेस्टी होता. तर आम्ही मस्त गरगरीत पोट भरून झाल्यानंतर निघालो थेट शनिवार वाड्याच्या इथे. तर तुम्ही पाहू शकता इथे आतमध्ये एंट्री आमची झालेली आहे आणि मी व्हिडिओमध्ये व्यस्त असल्यामुळे ह्या दोघी तर मला आधीच सोडून पुढे पुढे येऊन थांबलेल्या आहेत. मग म्हटलं जरा त्रिशूकडे हे कॅमेरा करूयात. तर ती पण तिकडे बोट करून दाखवत आहे, तिकडे चल तिकडे चल. तर चला आपण ही पाहूयात पुढे पुढे जाऊन की नक्की शनिवारवाडा आहे कसा. तर इथे आम्ही पोचल्यानंतर म्हटलं तिकीट काढायच्या अगोदर बाहेरून एक मस्तपैकी व्हिडिओ घ्यावा. तर असा गोल गोल फिरून मी मस्तपैकी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आत्ता आम्ही जात आहोत तिकीट काढण्यासाठी. तिकीटची सुविधा ही ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे इथे हा QR कोड स्कॅन करून पेमेंट करायचे आहे. आपली माहिती फिलअप करून आम्ही पेमेंट करून इथे आतमध्ये एंट्री केलेली आहे. आणि पाऊस असूनसुद्धा खूप लोक एन्जॉयसाठी इथे फिरायला आलेले आहेत. आणि ते माझे व्हिडिओ शूट चालूच असताना मला माझी बेस्टी बोलते, तिकडे एक कपल आहे त्यांच्यावर फोकस कर ना. तर मीही बघितलं, तर मला सुरुवातीला हे कपल वाटलं, तर हे कपल नव्हतं, तर ते दुसरं कपल होतं की जे इथं प्रपोजल शूट करत होतं. तर ते सुद्धा बघून झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट वरती आलो शूटसाठी. तर वरूनसुद्धा किती मस्त असा व्ह्यू आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. बघा किती छान असं पावसाळ्यामध्ये मस्त असं ग्रीन ग्रीन सगळं दिसत आहे. तर हे शूट झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता लोकांचे पण फोटोशूट वगैरे ते चालू आहे. तर इथून सर्व बघितल्यानंतर थोडं बाहेरच्या साईडला जाऊन शूट केलं आणि तिथूनच मग म्हटलं खाली जायला हवं. तर त्यासाठी आम्ही जात आहोत. तर इथून जाता जाता पण बघा ही त्रिशू कशी कॅमेराकडे बघून हाय हॅलो करत आहे. आणि तर आम्ही जात आहोत आता खालच्या साईडला. तर इथून पुढचे शूटिंग तर आम्ही खाली करणार आहोत. तर फायनली आम्ही इथे खाली पोचलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकताय असा मस्त असा व्ह्यू इथं आलेला आहे. आणि ह्या त्रिशूची नाटकी तर संपतच नाही आहेत. ही मस्त असं हिरव्यागार गवतातून छान छान चालत आहे. तर म्हटलं तोपर्यंत साईडचं तरी शूट घेऊया. तर बघा मी असं सगळीकडचं शूट घेत आहे. तर इथं पाऊस चालू झालेला आहे आणि सर्वजण छत्र्या काढलेल्या आहेत. तर ही त्रिशू इकडे तिकडे पळत आहे. तर तिलाच आणायला गेलेली आहे माझी बेस्टी. तर या दोघी बघा कशा येत आहेत आणि हिची तरी नाटकी संपतच नाही आहेत. ही काय ऐकत नाही आहे, आता खूपच मस्तीपणा करत आहे. आणि आता आमच्या दोघींचे फोटो काढण्यासाठी मी ट्रायपॉड घरी विसरून आलेले होते, तर त्यामुळे या झाडाचा सहारा घेतला आणि ते माझी बेस्टी जुगाड करत आहे मोबाईल लावायचा. तर हा बॅकग्राऊंडचा लुक येणार होता. तर आम्ही शूटिंगला चालू केलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता बघा आम्ही कसं पळत गेलो आणि इथून परत आम्ही रिटर्न येऊन असा स्लोमो व्हिडिओ केलेला आहे इथे. तर हा व्हिडिओ तुम्ही रीलमध्ये पाहू शकताय. तर त्याच्यानंतर आम्ही खूप असे क्लोजअप फुल वगैरे फोटोसुद्धा घेतलेले आहेत. तर तेही तुम्ही पाहू शकताय. तर पहा हा मस्तीखोर फोटो कसा आलेला आहे आमचा. तर त्याच्यानंतर हे असे फोटो काढलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही जात आहोत अजून एक शॉपिंगच्या ठिकाणी, जे की आहे खडकी बाजार. तर तिथे कपडे खूप स्वस्त मिळतात असं मी ऐकलं आहे. तर चला आपण तिथे जाऊन बघूयात. तर आम्ही ते पोचलेलो आहोत खडकी बाजारमध्ये. तर इथे कपड्यांची प्राईस तर आम्हाला नॉर्मलच वाटली, बट जे आपले ट्रेडिशनल वन पीस वगैरे असतात ते तेवढे खूप स्वस्त असतात. तर तुम्ही पण इथे आलात तर आम्हालाही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला इथली प्राईस कशी वाटली. तर खडकी बाजारचा निरोप घेऊन आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत. रात्रीचे 8 वाजून 14 मिनिट झालेले आहे.
तर आम्ही जात आहोत आता आमच्या घरी. तर बघा ही त्रिशूचा मस्तीपणा अजूनही कमी झालेला नाही, तिचं आपल्या नादातच आहे. तर हा होता आमचा 1 दिवसाचा प्रवास. तर दुसरा दिवस चालू झालेला आहे आणि आम्ही पास काढून बसलेलो आहोत बसमध्ये. तर आजची सफारी ही असणार आहे प्राणी संग्रहालयाची. तर आम्ही कात्रज येथे प्राणी संग्रहालयाला आलेलो आहोत. तर बघा तुम्ही, आम्ही ते पोचलो सुद्धा. आता इथून तिकीट काढून आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहे. तर पाहू शकता इथं तिकीटची प्राईज आहे एकट्याची 40 रुपये. तर आम्ही दोघींचे 2 तिकीट काढून आतमध्ये एंट्री करणारच आहोत. तर मिळालेले आहे आम्हाला तिकीट आणि आतमध्ये एंट्रीसुद्धा आमची झालेली आहे. इथे केलेले फोटोशूट तुम्ही इन्स्टावर पाहू शकताय. तर म्हटलं आता थोडं त्रिशूर कॅमेरा फोकस करूयात. आणि आता आमची झू पार्कची सफारी चालू झालेली आहे. तर सर्वप्रथम इथे सर्पोद्यानच आहे. तर सर्व प्रकारचे साप इथे सुरुवातीला पाहायला मिळतील. मी इथं आधीसुद्धा एकदा येऊन गेलेले, पण त्यावेळेस काय मी असा व्हिडिओ बनवला नव्हता. बट आता फ्रेंडसोबत होती तर बनवूयात म्हणूनच मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर ही आहे घोणस. तर बघा इथे एक आहे घोणस आणि दुसरी आहे ती तिकडे पाण्यामध्ये फिरत आहे. तर तीही दाखवते. तर ही आम्ही पाहत आहोत सर्वप्रथम. आणि त्याच्यानंतर आम्ही ही पाहायला आलेलो आहोत. तर ही बघा कशी पाण्यातून इकडे तिकडे फिरत आहे. याच्यानंतर इथे आम्ही सरडा बघत आहोत. तर पाहू शकता इकडे एक आहे मोठा. हा बघा किती मोठा सरडा आहे. तर त्याच्यानंतर आहे इथे धूळ नागिन. तर ही तुम्ही पाहू शकताय. आणि ही आहे तस्कर. आणि इथे आहे सापडा. तर तुम्ही पाहू शकताय हा एकदम असा ग्रीन कलरचा साप आहे. आणि यानंतर आम्ही मगर पाहायला आलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकताय किती मोठी अशी ही मगर आहे. पण ही थोडीसुद्धा हललेली नाही. आम्ही खूप वाट बघितली, आत्ता हलेल मग हलेल, पण ही काय थांबली नाही. तर आम्ही नंतर आलो नाग बघायला. तर तुम्ही पाहू शकताय नाग. आणि त्याच्यानंतर इकडे सुद्धा अजून नाग आहेत, हेही तुम्ही पाहू शकताय. आणि त्यानंतर आता अजगर पाहायला आलेलो आहोत. तर बघा किती मोठा असा हा अजगर आहे. बघूनच किती भीती वाटत आहे. इतका मोठा अजगर बघा कसा पुढे पुढे सरकत आहे. आम्ही मागच्या वेळेस आलेलो तेव्हा हा अजगर आम्हाला पाहायला मिळालाच नव्हता, कारण हा मागच्या साईडला होता. आणि आता आम्ही चाललेलो आहोत. इथं सर्पोद्यान संपलेलं आहे आणि आता बाकीचे प्राणी पाहायला इथून स्टार्ट होते. तर चला आपण पुढचे पण प्राणी पाहूयात. तर हे आहे शेकरू. तर हे बघा तुम्ही पाहू शकता इकडे एक आहे आणि वरती एक गेलेलं आहे आत्ताच. तर हे सुद्धा हळूहळू वरती जात आहे. बघा हे वरती गेलेलं कसं अजून वर जात आहे. आणि हे अजून खालीच थांबलेलं आहे. बघा कसं बघत आहे. आणि यानंतर इथे अस्वल पाहायला आलेलो आहोत. तर मागच्या वेळेस आम्ही आलेलो त्यावेळेस हे अस्वल मागच्या साईडला होते, तिकडे देवळी दिसत आहे तिकडे होते. आणि यावेळेस एकदम पुढे आलेले आहेत हे. आणि त्यानंतर आम्ही हरणांच्या इथे आलेलो आहोत. तर पाहू शकता हरणेसुद्धा निवांत बसलेले आहेत. तर इथून आम्ही आलेलो हत्ती पाहायला. तर त्रिशूचा फेवरेट हत्ती, त्यामुळे ते खूपच वेळ आम्ही थांबलेलो. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट आलो सिंह पाहायला. तर हा सिंह कायम तिकडेच तोंड करून बसलेला असतो. आम्ही मागच्या वेळेस आलेलो त्यावेळेससुद्धा हा तिकडेच तोंड करून बसलेला. तर इथे आणखीन टाईम वेस्ट न करता आम्ही निघालो थेट पुढचा प्राणी पाहायला, तो म्हणजे कोल्हे मामा. तर बघा कसे कोल्हे इकडे फिरत आहेत. आणि आता इकडून एक कोल्हा येत आहे. तर असे इथे भरपूर कोल्हे आहेत. तर त्यानंतर पुढे हे काळवीट पाहिले. त्याच्यानंतर अजून थोडे पुढे येऊन आम्हाला हा पांढरा वाघ पाहायला मिळाला. आणि खूप लोक वाट बघत होते की आत्ता पुढे येईल मग पुढे येईल, पण तो काही यायचं नावच घेत नव्हता. तो फक्त तिथल्या तिथेच राऊंड फेऱ्या मारत होता. आय थिंक त्याचं एक्सरसाइज चालू होतं. पांढरा वाघ मन भरून पाहिल्यानंतर आम्ही पुढे जायचं ठरवलं. आणि आम्हाला पिवळा वाघ पाहायलासुद्धा मिळाला नव्हता, कारण तो गुहेमध्ये जाऊन बसलेला.
तर ते एक आम्हाला कसं तरी वाटत होतं की तो वाघ नाही पाहायला मिळाला. तर त्याच्यानंतर आम्ही पुढे येऊन चित्ता पाहिला. तर तुम्ही पाहू शकता इथे झाडाच्या मागं बसलेला आहे चित्ता. आणि त्यानंतर दुसरा चित्ता इथे झाडावरती चढून बसलेला आहे. तुम्ही पाहू शकताय बघा किती उंच चढून बसलेला आहे. आम्ही आलेलो त्यावेळेस एकटा शांत पडलेला आणि दुसरा होता तो इकडून तिकडून वाघासारखा फिरत होता. अशा पद्धतीने 2 वेगवेगळ्या पोझिशनमध्ये चित्ता पाहायला मिळाला. तर त्यानंतर मी हिला घेऊन आले थेट पिंपळी गुरवच्या डायनासोर गार्डनला, तर जिथे मी कायमच जाते आणि त्या मी रील करत आहोत, सोबत व्हिडिओचा शेवट देखील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.